मराठीसह 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। मराठी भाषा भारताचा अभिमान असल्याचं म्हणत मोदींकडून अभिनंदन। मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचे आभार, तर माय मराठीच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून भावना व्यक्त। निवडणुका हरत आहेत म्हणून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला। मराठी माणसाच्या नोकऱ्या गुजरातला गेल्या त्या परत आणा, आदित्य ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका। सर्वपक्षीय आदिवासी आमदारांची आज मुंबईत बैठक, धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समावेश न करण्याची मागणी। बुधवारी 7 तास वेटिंगवर राहिल्यानंतर आमदार आज पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार। अजितदादांकडून बारामती विधानसभा न लढण्याचे संकेत, मी जो उमेदवार देईल त्याचं काम करा, विधानसभेला आमच्या कुटुंबातील जास्त सदस्य फिरताना दिसणार नाहीत, दादांचं वक्तव्य। सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे राज्य सरकारला आदेश, राज्यातील 29,443 सहकारी संस्थांची निवडणूक होणार, प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे यांची माहिती। आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल नोव्हेंबरमध्ये द्या, हायकोर्टाचे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश, मृत्यूची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्यात यावी, अक्षयच्या कुटुंबियांची मागणी। लाडकी बहीण योजनेविरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाची सरकारला नोटीस, 23 ऑक्टोबरपर्यंत जबाब नोंदवण्याचे आदेश, मोफत योजनांवर बंदी आणण्यासाठी कोर्टात याचिका। जास्त पावसानंतर यंदा राज्यात थंडीचाही कडाका, ऑक्टोबरमध्ये देशाच्या बहुतेक भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता, ऐन दिवाळीत थंडीसह पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज।